नमस्कार मंडळी. आपल्या खात्यातून जर एखादी रक्कम जर कधी-कधी कोणी परस्पर चोरून घेतली असेल, ती आपल्याला न समजता आपल्या खात्यातून रक्कम गेली किंवा आपल्याला कोणी त्या पद्धतीने ब्लॅकमेल करत असेल, काय भंबेरी उडते, ज्यांच्यावरती हा प्रसंग आला ना त्यांना माहिती आहे. याला सायबर क्राईम असं सुद्धा आता म्हटलं जातं आणि आपण सायबर क्राईम या नावाने सगळेजण परिचित आहात. आज या सायबर क्राईम याच विषयावरती आपण बोलणार आहोत. आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपण आपल्या लोकलच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे तुषार परदेशी यांना. मी आपल्या सर्व दर्शकांच्या वतीने तुषार परदेशी यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. मी राजेश सावरकर, लोकशाही निर्मित लोकलच्या विशेष संवादमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. तुषार परदेशी यांच्याविषयी सांगत असताना मी असं सांगेल, की नॅशनल सायबर अँबॅसेडर म्हणून ज्यांची नियुक्ती झाली आहे, केंद्र शासनाने ती नियुक्ती केलेली आहे. आणि ही नियुक्ती त्यांची का केलेली आहे? अँबॅसेडर म्हणून या सायबर क्राईममध्ये त्यांनी ज्या प्रकारचे स्वतःमध्ये जो बदल घडवून ज्या पद्धतीने त्यांनी यंत्रणा जी उभी केलेली आहे, त्याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. सी आपल्याला पॅटर्न माहिती आहे. पॅटर्न म्हणजे एक शिक्षणासाठी असलेलं एक चांगल्या प्रकारचं दालन जे आहे. या पॅटर्नमध्ये यांनी केलेला जो अभ्यासक्रम तयार केला त्याचा देखील समावेश करण्याचं केंद्र शासनाने एक पत्रसुद्धा काढलेलं आहे. काय हा सगळा प्रकार? काय आहे सायबर क्राईम? सायबर क्राईममध्ये यांची कशा पद्धतीची याचा उलगडा करण्यासाठी शासनाने त्यांची नियुक्ती जी केलेली आहे अँबॅसेडर म्हणून, हे सगळं आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मी पुनश्च आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करेल आणि पहिल्यांदा त्यांना असं विचारेल, की आय-एस-ई म्हणजे काय आणि आय-एस-ईच्या अंतर्गत आपली अँबॅसेडर म्हणून जी नियुक्ती झालेली आहे, याची सविस्तर माहिती आमच्या सगळ्या दर्शकांना तुम्ही द्या. एज्युकेशन अवेअरनेस प्रोग्राम. हा प्रोग्राम मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 2005 साली सुरू केला होता. आता या प्रोजेक्ट्समध्ये आपल्या भारताचे मोठमोठ्या एजन्सीज ज्या आहेत, जसं लाईक नायलिट वगैरे आहेत, IITs वगैरे आहेत, NITs वगैरे आहेत, CDAC वगैरे आहेत. यांचं सर्वांचं कोलॅबरेशन आणि यांचं सर्वांचं योगदान करून हा प्रोजेक्ट लॉन्च केला गेलेला आहे. या प्रोजेक्टचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे की भारतामध्ये जितकेही लोक आहेत, ते या लोकांमध्ये जितके पण विद्यार्थी येतात, शिक्षक येतात, सरकारी दप्तरमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत किंवा मग प्रायव्हेट सेक्टर्समध्ये, त्याचप्रमाणे विशेष करून ज्या आजकालच्या आपल्या महिला आहेत, मुली आहेत, यांना सायबर सुरक्षा याविषयी जास्तीत जास्त माहिती पुरवणे किंवा देणे. त्याचप्रमाणे ह्या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांना स्वतःचं हॅकर्स किंवा मग स्वतःचं सुरक्षा ही आपल्याला डिजिटली कशी करायची, या प्रोजेक्टचा हा मेन उद्देश आहे. विशेष करून 2014 पासून ज्यावेळेस आपले देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी हे ज्यावेळेस पंतप्रधान झाले, तर यांनी सर्वात महत्त्वाचं काम केलं डिजिटल इंडिया. आता डिजिटल इंडिया ही कन्सेप्ट त्यांनी ज्यावेळेस सुरू केली, तर त्यांनी सायबर आणि हॅकिंग या 2 गोष्टींवर महत्त्वाचं त्यांनी काम केलं. तसंच आपल्या देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहा साहेब, यांचं पण फार मोठाचा सिंहाचा वाटाच म्हणेल मी, की सायबर सुरक्षामध्ये ते एक प्रकारे 24 तासापेक्षा 24 तासामधून 10 ते 12 तास ते ह्याच प्रोजेक्टवर काम करत आहेत. तर ह्या प्रोजेक्ट 2014 ते आज 2025 फर्स्ट ऑफ ऑल फेज 1, फेज 2 2020 पर्यंत आणि आता 22-23 पासून त्यांनी फेज 3 सुरू केलेली आहे. तर यामध्ये सांगताना मला आनंद होतो, की आतापर्यंत ह्या प्रोजेक्ट्समध्ये बरेचसे असे व्हॉलंटियर्स तयार झाले. बरेचशे लोकांना सायबर क्राईम अवेअरनेसविषयी त्यांनी माहिती दिलेली आणि असा फार मोठा नॅशनल लेव्हलचा प्रोग्राम आपल्या भारत देशामध्ये सुरू आहे. याचं पूर्ण जे काही क्रेडिट्स जातं ते आपलं आदरणीय मोदी साहेब, आदरणीय अमित शहा साहेब, तसेच मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्सचे मंत्री आदरणीय अश्विनी वैष्णव साहेब आणि जितक्या पण एजन्सीज याच्यामध्ये काम करत आहेत, त्यांना हा जातो आहे. या प्रोजेक्टचा मूळ उद्देश आहे, की कमीत कमी कशाप्रकारे आपल्या लोकांना ह्या श कमीत कमी टायमिंगमध्ये सायबर क्राईमविषयी माहिती मिळेल आणि स्वतःला ते कशाप्रकारे हॅकर्सपासून वाचवू शकतील. हा या प्रोग्रामचा उद्देश आहे. तुषारजी, तुम्ही जळगावमध्ये राहतात आणि हं. जळगावपासून दिल्लीपर्यंत हा सगळा जो प्रवास आहे, याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने तिथपर्यंत पोहोचलात? तुमची अँबॅसेडर म्हणून नियुक्ती कशा पद्धतीने झाली? त्याचे निकष काय होते? तर बघा सांगताना मला थोडा आनंदही होतो आणि थोडंसं वाईटही वाटतं, की याची सुरुवात मी ज्यावेळेस स्कूलमध्ये होतो. माझं ॲक्चुअली शिक्षण मराठी स्कूलमधून झालेलं आहे आणि ज्यावेळेस मी 5वी ला होतो, तर मला माझ्या शिक्षकांनी आपले जे लेट प्रेसिडेंट आहे, पीपल प्रेसिडेंट म्हणतो आपण त्यांना, आदरणीय डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर, यांचे 2 बुक्स मला त्यांनी दिले होते. एक होतं इग्नायटेड माइंड्स आणि दुसरं होतं विंग्स ऑफ फायर. हे पुस्तक ज्यावेळेस मी वाचलं, तर मलाही वाटलं, की जसं जे आपले राष्ट्रपती साहेब आहेत, ते देशासाठी काहीतरी करतात, मग आपणही काही करायला पाहिजे. तर मग मला मशीन्स भरपूर आवडायच्या. लहानपणापासून मी सायकल रिपेअरिंग किंवा मग जे काही 2 व्हीलर्स, 4 व्हीलर्स किंवा मग काही कम्प्युटर्स वगैरे, मोबाईल्स वगैरे, मी यांच्यामध्ये काम करत होतो. मग मला ICT या विषयाची माहिती मिळाली. इन्फॉर्मेशन कम्प्युटर अँड टेक्नॉलॉजीजमध्ये.
मग मी काही बुक्स वाचायला सुरुवात केली. 2010 मध्ये ज्यावेळेस मी 12वीला होतो, आम्हाला एक आय-टी म्हणून सब्जेक्ट होता ज्युनियर कॉलेजला. त्या कॉलेजमध्ये असताना सुद्धा मला काही प्रोग्रामिंग, त्याच्यानंतर नेटवर्क इंजिनिअरिंग या बुक्सची माहिती मिळायला लागली. पण माझं जे टर्न झालं ह्या फील्डमध्ये येण्याचं, 2016 मध्ये माझा एक इंटरनॅशनल लेव्हलचा पेपर मी पब्लिश करण्यासाठी काम करत होतो. काम करत असताना मला बरेचसे एरर येत होते, प्रॉब्लेम येत होते आणि त्याच्यासाठी मी Google आणि YouTubeचे काही व्हिडिओ बघून, काही बुक्स वाचून मी करत होतो. मला माहिती मिळाली, की पुण्याला आणि मुंबईला असे काही चांगले इन्स्टिट्यूट आहेत, की जिथं या गोष्टींचं मार्गदर्शन केलं जातं. परंतु ज्यावेळेस आम्ही तिथं गेले, मी आणि माझे वडील आणि माझ्याकडे पैसे नव्हते. मी त्यांना रिक्वेस्ट केली, की "सर मला फक्त तुम्ही या पेपर्समध्ये जे काही डाउट्स असेल ते करून द्या." पण पैसे नसल्यामुळे माझं तिथं एंट्रीही झाली नाही, रजिस्ट्रेशनही झालं नाही. तरी पण मी तो पेपर कंप्लीट केला. मला सांगताना आनंद होतो, की 2016ला माझा पेपर इंटरनॅशनल लेव्हलला पब्लिश केला गेला. तिथून मग मला समजून गेलं, की आता जी येणारा जो काळ आहे तो टेक्नॉलॉजीचा आहे आणि सर्वच लोकं मोबाईल, त्याच्यानंतर लॅपटॉप, कॉम्प्युटर वापरत होते. हळू एक माझा जो इंटरेस्ट होता तो सायबर सिक्युरिटी आणि नेटवर्क इंजिनिअरिंग इथे आला. आता इथं वळताना मला सिक्युरिटीज म्हणजे काय, आता मला एकच माहिती होती, की आपण ज्या काही गोष्टी आपल्या असतात पर्सनल, त्याची सुरक्षा करणे, याला सिक्युरिटी म्हणतात. पण मग सायबर हा शब्द, मग मी याच्यात थोडंसं अभ्यास करायला परत सुरुवात केली. मग मला सायबर सिक्युरिटी ही पूर्ण कन्सेप्ट समजली. आता याच्यामध्ये गेल्यानंतर मला परत 2 गोष्टी समजल्या, की सायबरमध्ये असतात हॅकिंग आणि हॅकर्स. की हॅकिंग म्हणजे काय, की एखाद्या व्यक्तीचं पर्सनल अकाउंट किंवा एखादं डिजिटल त्याचं काही मशीन असतं, जसं मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट, त्याचप्रमाणे राउटर्स, समोरच्या व्यक्तीला न कळता त्याचा पूर्ण ॲक्सेस आपल्याकडे घेणे. ज्याला आपण सर्वसामान्य लोकं हॅकिंग किंवा हॅकर्स किंवा मग हॅक करणे म्हणतात, पण ॲक्चुअली त्याला ॲक्सेस म्हणतात. परत मग याच्यानंतर किती प्रकारचे हॅकर्स असतात, अटॅक्स काय असतात, असं करत-करत 2018ला ज्यावेळेस मी इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होतो, माझ्यासमोर एक इन्सिडेंट घडला. आमच्यासमोर एक ताई राहायच्या, पुण्याला ॲक्चुअली. त्यांच्यासोबत असंच कोणीतरी त्यांचे व्हिडिओज वगैरे बनवून घेतले, न्यूड फोटोज व्हिडिओ. ते अपलोड करून त्यांना ते धमकी देत होते. आता त्यांनी नियमानुसार पोलीस स्टेशनला कंप्लेंटही केली आणि त्यांनी बराचसा त्याचा फीडबॅक पण घेतला. पण परंतु काही दिवसानंतर आम्हाला असं माहिती पडलं, की त्या ताईंनी आत्महत्या करून घेतली. कारण की ते व्हिडिओ वगैरे त्यावेळेस ती कन्सेप्ट 8-10 वर्षापूर्वी नवीन असल्यामुळे लोकांचा पाहण्याचा त्या ताईकडे दृष्टिकोन वेगळा होऊन गेला होता. आता याच्यामध्ये मला बऱ्याचशा गोष्टींचं नॉलेज येऊन गेलं होतं. मग मी रात्री 1 जानेवारी 2018ला रात्री नाही, सकाळी 3:50 मिशन भारत सायबर सुरक्षा नावाचा प्रोजेक्ट सुरू केला. आता या प्रोजेक्टचं माझं महत्त्वाचं काम, की ज्या गोष्टी मला माहिती आहेत किंवा ज्या काही नवीन अपकमिंग टेक्नॉलॉजीज येत आहेत, त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणे. आता सर्वसामान्य लोकं म्हटले, की जसं की विद्यार्थी आहेत, त्याच्यानंतर काही ऑफिसमध्ये काम करणारे किंवा शॉपकीपर्स आहेत किंवा मग जे काही भाजीपाला विकणारे लोकं आहेत, रिक्षा चालवणारे जे लोक आहेत, त्यांच्यापर्यंत हा प्रोग्राम सुरू करणे. मला सांगताना आनंद होतो, की 1 जानेवारी 2018 ते आजपर्यंत आम्ही जवळ-जवळ 400 पेक्षा जास्त संस्थांशी आम्ही जोडलं गेलो. 650 पेक्षा जास्त वर्कशॉप्स आम्ही कंडक्ट केले आणि जवळ-जवळ 80 ते 90,000 लोकांना आम्ही हे सायबर सुरक्षा ट्रेनिंग दिलं. आता हे देत असताना आम्ही एक काळजी घेत होतो आणि एक काम करत होतो, की आम्ही ज्याही गोष्टी केल्या, त्याची पूर्ण माहिती आम्ही पी-एम-ओ ऑफिसला, प्राईम मिनिस्टर जे आहेत आपले आदरणीय मोदी साहेब यांच्या ऑफिसला, एक कॉपी अमित शाह साहेबांच्या ऑफिसला आणि एक कॉपी मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्सला आम्ही पाठवत होतो. ईमेलच्या थ्रू किंवा पत्रव्यवहारच्या थ्रू. त्याच्यानंतर मला ऑटोमॅटिकली एक ईमेल आला आणि एक फोन कॉल आला, की तुषार परदेशी म्हटलं, "हो." म्हणे, "तुमचं पत्र आम्हाला मिळालेलं आहे. आमचा असा-असा प्रोग्राम आहे. पण मग तुम्हाला तिच्यात येण्यासाठी काही क्रायटेरिया आहेत, की जसं ट्रेनिंग सेशन्स आहेत, त्याच्यानंतर काही क्विज कॉम्पिटिशन्स आहेत. त्याच्यानंतर काही अंडरस्टँडिंग्स वगैरे आहेत, नॉलेज वगैरे त्यांनी चेक केलं आणि मला सडनली 25 सप्टेंबरला त्यांनी मला सायबर अँबॅसेडर म्हणून घोषित केलं किंवा त्यांनी मला या प्रोजेक्टमध्ये घेतलं. आता तुमची सायबर अँबॅसेडर म्हणून जी नियुक्ती झाली, तुमच्यावरती काय जबाबदारी? सर्वात पहिले सायबर अँबॅसेडर म्हणून निवड झाल्याबद्दल, की मला सर्वात पहिले जितकेही लोक आहे माझ्या आजूबाजूला, त्यांना सायबर सिक्युरिटीविषयी जनजागृतीसोबत आता जे काही लेटेस्ट फ्रॉड होत आहेत, त्याची माहिती देणे. त्याचप्रमाणे ज्या लोकांसोबत फ्रॉड झालेला आहे, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही, तर त्यांना योग्य मार्गदर्शन मिळवणे. जसं की कंप्लेंट्स कुठे करायच्या, फीडबॅक कसा घ्यायचा, त्याचप्रमाणे ज्या मोबाईलला प्रॉब्लेम झालेला आहे किंवा ज्याही डिव्हाइसला प्रॉब्लेम झाला आहे, त्याला आम्ही मलिशियस ॲक्टिव्हिटी म्हणतो. त्याला रिमूव्ह वगैरे करणे. आता रिमूव्ह करणे हा इट्स नॉट पार्ट ऑफ धिस थिंग, बट अवेअर करणे आणि प्रॉपर कंप्लेंट्स करणे. कारण की काय होतं, की कंप्लेंट्स या लोकांना अजूनही करता येत नाही किंवा
कंप्लेंट जरी केलं तर फीडबॅक घेता येत नाही. अच्छा. तर हा आमचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे, की जास्तीत जास्त अवेअर करणे, प्रॉपर कंप्लेंट करून घेणे आणि कंप्लेंटचा फीडबॅक करून घेणे. आतापर्यंत आपण अशा काही कंप्लेंट्स केल्यात का? अनेकांना तुम्ही जागृत केलं असं म्हणतात आहेत. अशा काही इन्सिडेंट्स आम्हाला सांगा? इन्सिडेंट्स बघा सर, ज्यावेळेस आपले एस-पी साहेब, आदरणीय मुंडे साहेब होते, तर रावेरची एक केस होती. सडनली मी त्यांना असंच भेटलो होतो. तर साहेबांच्याकडे एक लेडीजची केस होती ॲक्चुअली ती आणि तिच्यासोबत पण सेम सेक्स्टॉर्शनचे प्रॉब्लेम झाले होते. आणि त्यावेळेससुद्धा www.gov.in जी आपली वेबसाईट आहे, सॉरी cybercrime.gov.in ही वेबसाईट होतीच. पण फार कमी लोकांना या गोष्टीची माहिती होती, की आपल्यासोबत जर फ्रॉड झाला तर आपल्याला काय-काय गोष्टी करायची आहेत. तर त्यावेळेस आम्ही त्या ताईंना मदतही केली होती, की त्यांची प्रॉपर आम्ही कंप्लेंट करून दिली होती. एस-पी साहेबांनी पण याच्यामध्ये फार मोलाची कामगिरी केली होती. साहेबांनी त्यांच्याकडून ही केस डायरेक्टली दिल्लीला पाठवलं होतं आणि त्यांचे काही जे लोकं होते महत्त्वाचे या फील्डमध्ये, म्हणजे त्यांच्या टीममध्ये काम करणारे, त्यांनी त्या ताईला न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता. त्याचप्रमाणे आता माझ्याकडे बरेचसे लोक येतात, की सर आमच्या अकाउंटमधून 15,000 गेले, 50,000 गेले, 1,00,000 गेले, 40,00,000 गेले. आता रिसेंटली काही महिन्यापूर्वी माझ्याकडे एक व्यक्ती आले होते. त्यांच्या अकाउंटमधून 45,00,000 रुपयाचा फ्रॉड झाला होता. ज्यावेळेस मी त्यांना विचारलं तर त्यांनी मला अर्ध्याच गोष्टी सांगितल्या, पूर्ण सांगितल्याच नव्हत्या. ज्यावेळेस जसं मी त्यांच्यावर थोडंसं त्यांना विश्वासात घेतलं आणि विचारलं, "तुमचे पैसे तुम्ही करत काय होते?" मला त्यांनी सांगितलं, की "सर मी इन्व्हेस्टमेंट ज्याला म्हणतो आपण शेअर मार्केट, ट्रेडिंग वगैरे हे करत होते." आणि हे करत असताना त्यांनी मला सांगितलं, की लेडीज मला फोन करायची. ती मला 2,00,000, 5,00,000, 10,00,000 असं मला टाकायला लावायची आणि मी टाकत गेलो. सडनली ते माझ्याकडे ज्यावेळेस आले त्यांच्या अकाउंटला त्यावेळेस काहीतरी 60-70 लाख रुपये होते. वाईट याचं वाटतं, की मी त्यांचे बाकीचे पैसे वाचवू शकलो नाही. पण आनंद हाही होतो, की त्यांचे बाकीचे पैसे जे काही 20-25 लाख रुपये आहेत, ते मी वाचवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे पुढे जे जाणार होते, ते ते वाचले गेले. थांबले. जे गेलेत ते गेलेत. नाही सर, त्याची आम्ही ऑफिशियली कंप्लेंट केली. त्याचा फीडबॅक पण सुरू आहे आणि त्यांनी एक पत्रही लिहिलेलं आहे मोदी साहेबांना आणि जे आपले होम मिनिस्टर साहेब आहेत, अ, अमित शाह साहेब यांच्या टीमला, आणि त्यांना बऱ्याचपैकी पोलीस लोकंसुद्धा कोऑपरेट करत आहेत. कारण की बघा, ज्यावेळेस एखादे हॅकिंग होतं, तर हे हॅकिंग करताना बऱ्याचशा टेक्निकल थिंग्स असतात, त्या यूज करतात. फॉर एक्झाम्पल व्ही-पी-एन जे असतात, व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क्स. आजपर्यंत लोकांना व्ही-पी-एनच माहिती आहे. पण व्ही-पी-एनपेक्षा जे स्ट्राँग आहेत ते प्रॉक्सी सर्व्हर, त्याच्यानंतर टॉर, द ओनियन राउटर्स, मोस्ट ऑफ ऑल जे हॅकर्स असतात, ते टॉर या नेटवर्कचा वापर करतात. आता व्ही-पी-एन आणि टॉर याच्यामधला फरक मी तुम्हाला सांगतो. व्ही-पी-एन म्हणजे काय, की आपण फॉर एक्झाम्पल आज भारतामध्ये, महाराष्ट्रात जळगावला आहेत. तर काही वेळासाठी आपलं लोकेशन चेंज करून एखाद्या दुसऱ्या देशाचं लोकेशन ते क्रिएट करतात, तयार करतात. पण टॉरमध्ये काय होतात, की द ओनियन राउटरमध्ये ज्या प्रकारे एखादा कांदा असतो, त्या कांद्याला बरेचसे लेयर्स असतात. तसं त्या टॉरमध्ये वेगवेगळे प्रोटोकॉल्स असतात आणि कंटिन्युअसली विदिन 5-5 सेकंदला, 10 सेकंदला, 2 सेकंदाला, प्रत्येक सेकंदाला सुद्धा ती कंट्री ते चेंज करू शकतात. त्याच्यामुळे काय होतं, की त्यांना ती एक्स्ट्रा सिक्युरिटी हॅकर्सना मिळून जाते आणि त्यांना पकडणे हे 80-90% फार कठीण होऊन जातं. म्हणजे आताचे जे हॅकर्स आहेत ते फुल ॲक्टिव्ह आहेत. पण याचा अर्थ असा नाही होत, की ते पकडलेच जाऊ शकत नाही. काही चुका तेही करतात जसं बॅकडोअर्स वगैरे, आणि त्याच्यामुळे ते पकडले जाऊ शकतात. हे सगळं तुम्ही ज्ञान हे ते कशा पद्धतीने प्राप्त केलं? तुम्ही शिक्षण तर सांगितलं, परंतु याच्यासाठी वेगळं असं तुम्हाला शिक्षण घ्यावं लागलं असेल, की याची सगळी नॉलेज तुम्हाला यायला? याच्यासाठी ग्रंथालय, हं. डॉक्टर आपले आदरणीय भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा एक सुविचार होतं, की तुम्ही जितका वेळ ग्रंथालय, जे लायब्ररी बुक्स आहेत, तुम्ही जितकं वाचाल तितकं तुमचं ज्ञान वाढत जाईल. बरेचसे बुक्स आहेत जे लायब्ररीमध्ये आहेत, पण मुलं तिथपर्यंत पोहोचत नाही. मी बुक्स वाचले, काही YouTubeचे व्हिडिओ बघितले आणि विशेष करून जे IITsचे कॉलेजेसचे प्रोफेसर्स होते, मुंबई IIT, त्याच्यानंतर पुण्याचे काही टॉपचे कॉलेजेस होते. तिथल्या IIT लोकांनी मला बरेचसे मार्गदर्शन केलं. विशेष करून स्कूलमध्ये शिकणारे जे मुलं होते, 5वी ते 12वी मधले विद्यार्थी, त्यांनी पण मला बऱ्याचशा गोष्टी शिकवल्या. म्हणजे हे सर्वांचं मी कॉम्बिनेशन आज तुमच्यासमोर बसलेलं आहे. म्हणजे मी एका ठिकाणाहून न शिकता बऱ्याचशा लोकांचं मार्गदर्शन, ज्याच्यामध्ये स्कूलच्या विद्यार्थीपासून तर IITsचे प्रोफेसर्स पण आहेत. अच्छा. हे सगळं करताना तुमच्या ह्याच्यामध्ये 2 वेळा हॅकर्स, हॅकिंग हा शब्द आला. बरोबर, आम्ही नेहमी जे ऐकतो इथिकल हॅकर्स असा बरोबर. विषय असतो. बघा सर, हॅकर्सचे पण महत्त्वाचे 3 प्रकार असतात आणि या 3चे परत आणखी 3 प्रकार पडतात. सुरुवातीला जे 3 हॅकर्सचे प्रकार आहे मी तुम्हाला ते समजावतो, की ब्लॅक हॅट हॅकर्स, ग्रे हॅट हॅकर्स आणि व्हाईट हॅट हॅकर्स. ब्लॅक हॅट हॅकर्स म्हटलं की सर्व प्रकारचे क्राईम, ज्याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग्स, लोकांना फसवणे किंवा मग एक्स्टॉर्शन, या सर्व गोष्टी ब्लॅक हॅट हॅकर्स करत असतात. व्हाईट हॅट हॅकर्स म्हणजे ज्याला तुम्ही इथिकल म्हणतात, की जे हे काही ब्लॅक हॅट्स हॅकर जे काम करतायत,
तर यांना थांबवण्याचा प्रयत्न ऑफिशियली विथ परमिशन हे लोकं करत असतात. दिस इज कॉल्ड ॲज व्हाईट हॅट ऑर इथिकल. बट जो तिसरा प्रकार आहे ग्रे हॅट हॅकर्स, त्यांना आमच्या सायबर सिक्युरिटी जगामध्ये सर्वात स्ट्राँग समजलं गेलेलं आहे. कारण की त्यांना दोघी गोष्टी येतात. ते चुकीचे कामही करू शकतात, ते चांगले इन दॅट ते कॉम्बिनेशन असतात इथिकल प्लस हॅकर्सचं. व्हाईट हॅट हॅकर्स, ग्रे हॅट हॅकर्स ब्लॅक हॅट हॅकर्सचं. आणि त्यांच्याकडे जे स्किल असतं ते सर्वात जास्त असतं. महत्त्वाचं ते पैशांसाठी काम करत नाही. आता त्यांचं जे काम असतात फॉर एक्झाम्पल एखादी व्यक्ती किंवा एखादी कंपनी लोकांना फसवते. हे लोकं काय करतील ग्रे हॅट हॅकर्स त्या कंपनीचा पूर्ण डेटा किंवा जे बी हिस्ट्री आहे ते लोकांसमोर ठेवून देतील, पण समोर येणार नाही. आणि यांनाच डार्क वेबमध्ये सर्वात डेंजरस म्हणून खूप म्हणजे ओळखलं जातात ग्रे हॅट हॅकर्सला. हे जे हॅकर्स सगळे तुम्ही सगळं सांगितलं, पण त्यावर आम्हाला असे अचानक काही फोन येतात बरोबर. आणि तुम्हाला मग तुमच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत किंवा तुमची पार्सल आलेलं आहेत किंवा तुमची अमाऊंट कुठे अटक असे काहीही प्रकारचे फोन येऊन ते आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करत असतात. मग अशा वेळेला हॅकर्सचा काय उपयोग होऊ शकतो किंवा काय आपण काळजी घेतली पाहिजे? बघा सर, सुरुवातीला प्रश्न हा पडतो की त्यांच्याकडे तुमचा नंबर गेला कसा? हं, ज्याला आम्ही डेटा म्हणतो. हं, तर आपण काय करतो बऱ्याचशा वेबसाईट्सला आपण व्हिजिट करतो हं. आणि तिथे गेल्यानंतर ते लॉग इन करतो. आपण त्या वेबसाईटविषयी माहितीसुद्धा घेत नाही. फॉर एक्झाम्पल Amazonचा अकाउंट आपण क्रिएट करतोय. Amazon, Flipkart किंवा मग eBay वगैरे आहेत. कुठलेही Meesho वगैरे आहेत किंवा मग तुमचं आता बऱ्याचशा वेबसाईट्स आहेत की जिथं तुम्ही इनफॅक्ट बँकमध्ये सुद्धा गेलं तर आपण तिथे लॉग इन आयडी वगैरे करतो. पण हे करत असताना कोणी एक वेळाही विचार करत नाही की मी जी काही माझी पर्सनल इन्फॉर्मेशन देतोय, मोबाईल नंबर, ईमेल आयडी याची सिक्युरिटी कोण करतंय किंवा माझी सिक्युरिटी लेव्हल काय? स्ट्राँग आहे, वीक आहे. तर बरेच वेळेस हॅकर्स काय करतात, की या मोठ्या-मोठ्या कंपन्यांचा डेटा लीक करतात, हॅक करतात आणि ते विकतात. त्याला डेटा मायनिंग म्हणतो आम्ही. डेटा कंटिन्युअसली ॲक्वायर करणे आणि लोकांना विकत राहणे. आता होतं काय, की फॉर एक्झाम्पल आता मी आहे, मी टीचर आहे किंवा मग फॉर एक्झाम्पल मी इंजिनिअर आहे. मला ज्या गोष्टी आवडतात, तर हे त्यांना कसं समजेल? सफरिंग. मी Googleवर काय सर्च करतो? मी मोबाईलवर काय बघतो? फॉर एक्झाम्पल स्पोर्ट्स प्लेयर किंवा मला स्पोर्ट्स आवडतं, मी शूज बघेल, टी-शर्ट्स बघेल किंवा मग काही ट्रॅक सूट्स बघेल, कॅप्स बघेल. हे लोकं मला त्याचे ॲड्स पाठवतील, पॉपअप्स पाठवतील, की 2000 ची वस्तू ₹200 ला. जर मी त्याच्यामध्ये नाही फसलो, तर हे मला टेक्स्ट मेसेज पाठवतील, की फॉर एग्जांपल मीशो आपको दे रहा है ₹500 की चीज़, एक ₹200 में क्लिक हियर. ब्लू लिंक्स जे होतं ते. मी तिथंही फसला नाही. मग ते त्यावेळेस मला कॉल करायला सुरुवात करतील, की सर असं-असं आहे. माझी गोष्ट की माझं बोलणं या व्यक्तीशी होतंय का? मग आपण त्यांच्या म्हणजे ते इतक्या प्रकारे आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतात आणि आपण काही ना काही चूक करतोच आणि त्याच्यामध्ये आपण अटकले जातो. हे अटकू नये म्हणून आपण काय केलं पाहिजे? बघा सर, अटकू नये म्हणून याच्यासाठी आपल्याकडे जो मोबाईल आहे, आता मी बघतो, की बरेचसे लोकं देखादेखी म्हणून मोबाईल घेतात. फॉर एक्झाम्पल कोणी 25,000 चा मोबाईल घेतला, कोणी 50,000 चा मोबाईल घेईल. बट ॲक्चुअली ते तुम्ही जेही डिव्हाइस घेताय त्याची माहिती तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे किंवा मग तुम्ही जे काही ॲप्लिकेशन यूज करता जसं WhatsApp आहे, Facebook आहे, Instagram आहे, Twitter आहे, Gmail आहे, PhonePe, Google Pay या सर्वांना सिक्युअर करणं तुम्हाला आलंच पाहिजे. अदरवाईज काय होईल, की तुम्ही मोठे-मोठे मोबाईल किंवा कॉस्टली मोबाईल घेतात आणि तुम्हाला सिक्युरिटी येत नाहीये, तर ते इझिली हॅक होतात. जसं की WhatsApp आणि Facebookला जर तुम्हाला सिक्युरिटी करायची असली, तर बऱ्याचशा सेटिंग्स असतात. प्रायव्हसीमध्ये आहेत किंवा मग इन जनरल सिक्युरिटी नोटिफिकेशन येतं. हे सुद्धा लोकांना समजत नाही. आता माझ्याकडे ज्या काही केसेस आल्या आहेत, तर मी तिच्यामध्ये अभ्यास केला, की WhatsAppचा जो डी-पी असतो, नियमानुसार आपण आपला फोटो कधीच नको ठेवायला पाहिजे. कारण की रिसेंटली काही महिन्यापूर्वी ज्या आपल्या ॲक्टर्स आहेत, रश्मिका मंदाना यांचं फार मोठं आर्टिकल न्यूजपेपरलाही आलं होतं, की त्यांचे डीप फेक फोटो म्हणजे त्यांच्या सारखेच दिसणारे काही फोटोज वगैरे याचे काही काही होतात, ते समोर आलेलं होतं. आणि बऱ्याचशा आता ज्या काही XXX वेबसाईट्स आहेत, तिथं सुद्धा काही लोकं मॉर्फिन म्हणतो आम्ही याला, चेंज करून फोटो, व्हिडिओ वेगळा राहतो, पण ते समोरच्या व्यक्तीचे फोटो वगैरे एआयचा वापर करून ते लोकांसमोर दाखवतात, की ही व्यक्ती तशी आहेत आणि त्याच्यामुळे त्या व्यक्तीचं आयुष्यसुद्धा बरबाद होऊ शकतो किंवा बरबाद होत आहे. तुम्ही आता सांगितले की आपल्या डी-पीवरती फोटो ठेवू नये. त्याच्यामुळे असे परिणाम होतात. परंतु माझा नंबरवरती जर मी डी-पी नाही ठेवलं तर माझी ओळख कशी काय पोहोचली सगळ्यांना? हां, आता बघा सर, जर तुम्हाला तुमचा फोटो जर ठेवायचा असला, की मला लोकं ओळखतच नाही, तर त्याच्यासाठी तुम्ही फॉर एक्झाम्पल जर WhatsAppला तुमचा फोटो ठेवताय. आता WhatsApp कंपनीने पण बरेचसे तिचे सिक्युरिटी फीचर्स चेंज केलेले आहेत. तर तुम्हाला सर्वात पहिले तुमच्या WhatsAppला सिक्युअर करावं लागेल.
आणि तुम्हाला फोटो ठेवताना म्हणजे काळजी ही घ्यावी लागेल, की तुम्ही जे कपडे घातलेले बघा मी कपड्यांवर याच्यासाठी नेहमी बोलत असतो, की आपल्याकडचे बरेचसे लोकं कपडे व्यवस्थित घालत नाही. आता तुम्ही म्हणाल सर एआयचा वापर करून आपण फेस चेंज करू शकतो. पण काय असतं माहिती आहे का, की जो ओरिजिनल फोटो असतो ना, ओरिजिनल फोटो आणि जो एआयने तयार केलेला फोटो त्याच्यामध्ये प्लस मायनस काही ना काही फरक असतंच. असतो. मग हा जो प्लस मायनस आहे ना, तो आपल्यासोबत होऊ नये म्हणून फोटो ठेवतानाही आपण इतका चेस्टच्या किंवा मग पूर्ण जो फोटो असतो 99% मी लोकांना सजेस्ट केलं, की तुम्ही तुमचा पूर्ण फोटो ठेवा, की तुमचा फेस त्याला प्रॉपर दिसायलाच नको पाहिजे. मिनिमम स्टमच पोटा एवढा, हं, की हं. हां, हा व्यक्ती आहे, दॅट्स इट. अननोन व्यक्तीला समजायलाच नको पाहिजे, की हा XYZ व्यक्ती म्हणून. ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे ही मी माझ्या अभ्यासातनं सांगतोय, की माझ्याकडे जितक्याही केसेस आत येतायत, त्याचा हा अभ्यास आहे. इतके केसेस येतात, तुम्ही आतापर्यंत किती केसेस सोडवल्यात? त्याला किती लोकांना हां. बेनिफिट झालात? बघा सर, सर्वात महत्त्वाचं मला आनंद जसं मी तुम्हाला आता एक केसविषयी सांगितलं. माझ्याकडे जवळ-जवळ आतापर्यंत म्हणजे जे काही मी फ्रॉडच्या केसेस पाहिल्या, तर माझ्याकडे 13 केसेस आल्या होत्या. त्या 13 केसेसमधून 7 केसेसमध्ये मी त्या लोकांना प्रॉपर गाईडन्स केल्यामुळे त्यांना एवढं सुद्धा म्हणजे एवढं तरी समजलं, की येस माझ्या जे काही पैसे वगैरे आहेत, ते होल्ड झालेले आहेत आणि एक काही कोर्टाची प्रोसेस असते. त्या कोर्टाच्या प्रोसेस ते लोकं लॉयर्स वगैरे जे हायर केलेले आहेत, ते करतायत. तुषारजी, तुम्ही एक प्रोजेक्ट तयार केलेला आहे आणि तो प्रोजेक्ट सी-बी-एस-ई पॅटर्नमध्ये पूर्ण भारतभर राबवला जावा, अशा प्रकारचे निर्देश आहेत. काय निर्देश आहेत? काय तो तुमचा प्रोजेक्ट आहे आणि तो कशा पद्धतीने अवलंबला जावा, अशा प्रकारची केंद्र शासनाची योजना आहे? सर ॲक्चुअली तो प्रोजेक्ट चं पूर्ण नाव आहे मिशन भारत सायबर सुरक्षा. या प्रोजेक्टमध्ये आतापर्यंत जितक्याही गोष्टी मी देशात बाहेर म्हणजे बघत आलेलो आहे टेक्नॉलॉजीमध्ये, आपल्याकडे थेरॉटिकलला जास्त महत्त्व दिलं जायचं आणि प्रॅक्टिकल्सला कमी महत्त्व दिलं जायचं. परंतु सायबर सिक्युरिटी हे टोटली प्रॅक्टिकल्स असल्यामुळे, हा प्रोजेक्ट तयार करताना आम्ही जास्तीत जास्त करून प्रॅक्टिकलवर फोकस केलं होतं आणि फोकस करत असताना हे प्रॅक्टिकल सर्वसामान्य लोकांना अतिशय सिंपल किंवा मोजक्या शब्दांमध्ये आपल्याला कसं समजवता येईल, हा प्रोजेक्ट्स आम्ही त्या अनुषंगाने तयार केला होता. याची संपूर्ण मूळ प्रत आणि ओरिजिनल मी मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनला सबमिट केलेली होती. तिथून मला एक पत्र प्राप्त झालं, की माझा जो प्रोजेक्ट आहे, तो सी-बी-एस-सीचे चेअरमन जे आहेत, आताचे रिसेंटली राहुल सिंग सर आहेत. तर त्यांनी पाठवलेला आहे आणि त्याच्यात असं मेन्शन केलेलं आहे, की हा प्रोजेक्ट आमच्याकडे म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनकडे आलेला होता आणि हा प्रोजेक्ट सी-बी-एस-सीचे जितके पण स्कूल्स आहेत, ॲज पॉसिबल किंवा मग त्यांनी प्रपोज केलेले आहेत, की तुम्ही हा प्रोजेक्ट तिथलं त्या स्कूल्समध्ये राबवावा. जेणेकरून जो काही देशामध्ये सायबर क्राईम किंवा सायबर फ्रॉड होत आहे, तो फ्रॉड कमी होण्यास कुठेतरी एक मार्ग म्हणा किंवा मग काहीतरी चालना किंवा मग काहीतरी कमी होईल. म्हणून तो प्रपोज केला गेलेला आहे. तुमच्या ह्या सगळ्या पूर्ण जो काही तुमचा जो ज्ञान आहे, तुमची जी सगळी माहिती आहे, त्याचा उपयोग ह्या सायबर क्राईम शोधून काढण्यासाठी सुद्धा होत असेल आणि तो होत असताना तुम्ही कशा पद्धतीने आतापर्यंत सरकारला मदत केलेली आहे, पोलिसांना मदत केलेली आहे, शासनाला मदत केलेली आहे, काय केलेलं आहे? बघा सर, आता तुम्ही चांगला प्रश्न विचारला, की कसं असतं, की हॅकिंग आणि इथिकल हॅकिंग ह्या ज्या गोष्टी असतात, त्याचे सॉफ्टवेअर्सच वेगळे असतात. ज्याला लिनक्स वगैरे म्हणत असतो आम्ही. आता लिनक्समध्ये पण बरेचसे प्रकार आहे. जसं गरुडा, उबंतू, काली. आता काली लिनक्स मोस्ट ऑफ ऑल प्रोफेशनल आणि इथिकल हॅकर आणि हॅकर्स यूज करतात. तर आम्ही ते जे काही पोलीस डिपार्टमेंट्स वगैरे आहेत, त्यांना आम्ही शिकवण्याचा किंवा माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि माझी महत्त्वाची जबाबदारी, की जे पण नवीन लेटेस्ट फ्रॉड आहेत, ते सरकारला म्हणा किंवा जे बी काही संबंधित डिपार्टमेंट्स आहेत. फॉर एक्झाम्पल आता आपल्या भारत देशामध्ये डिजिटल सायबर अरेस्ट फ्रॉड हा फार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. पण याच फ्रॉडसोबत एक 2 असे फ्रॉड आहेत, की जे डिजिटल सायबर फ्रॉडपेक्षा पण मोठ्या संख्येने घडलेले आहेत किंवा घडतायत आणि घडत राहतील. त्याच्यात जे 2 फ्रॉडचे नाव आहेत. पहिलं आहे स्टेग्नोग्राफी. बरेचसे लोक याला स्टेग्नोग्राफी म्हणतात, काही-काही स्टेनोग्राफी म्हणतात. आता ह्या टेक्निकचा वापर कसा असतो, की तुमच्याकडे WhatsAppला किंवा ईमेलला किंवा Instagramला एखादा फोटो, व्हिडिओ, ऑडिओ किंवा मग पी-डी-एफ, जे-पी-जी काहीही पाठवलं जाईल. आता इन जनरल सामान्य लोकं काय करतात, की तिला डाउनलोड करतात, ओपन करून बघतात, की याच्यात काय आहेत. आता या फोटोमध्ये काही लाइक गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंगचे मेसेजेस असतात किंवा मग एखादं न्यूज आर्टिकलचं ते फोटो वगैरे असतो किंवा कोणी देवाचे फोटो असतात, कोणी ॲक्टर्सचे फोटो असतात किंवा मग काही व्हिडिओज वगैरे असतात. पण तुम्ही म्हणजे हे सर्वसामान्य लोकांना माहितीच नाही, की त्या फोटो आणि व्हिडिओच्या मागे सुद्धा मालवेअर आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, की कुठलीही सूचना किंवा काही परमिशन न घेता हे हॅकर्स लोकं या टेक्निकचा वापर करतायत. दुसरी जी टेक्निक आहे त्याला म्हणतात मनी जंप डिपॉझिट फ्रॉड. आता हा फ्रॉड कालही एका व्यक्तीचा फोन आला, की "सर माझ्या अकाउंटला 8 दिवसापूर्वी
काहीतरी ₹3000 डिपॉझिट केले होते अननोन व्यक्तीने आणि त्याच्यानंतर त्याने मला फोनही केला आणि त्याने मला सांगितलं, की माझ्याकडून चुकून तुमच्या अकाउंटला ₹3000 पाठवले गेलेले आहेत. तुम्ही ते मला रिटर्न करा आणि जसंही त्या व्यक्तीने त्याला Google पेचा पिन नंबर टाकला आणि तो ज्यावेळेस त्याला पाठवायला लागला, तर त्याला सडनली दुसरा एक मेसेज आला, की तुमच्या अकाउंटमध्ये काहीतरी त्याच्या अकाउंटला ₹30,000-40,000 होते. ते विथड्रॉल झाले. आता हे त्याला काहीच समजलं नाही. मग त्याने मला ज्यावेळेस फोन केला, मी लगेच ओळखून घेतलं, की तुमच्यासोबत मनी जंप डिपॉझिट फ्रॉड झालेला आहे. तर त्यांना इमिडिएटली बँकेत जाऊन मी तक्रार करायला लावली. त्याच्यानंतर सायबर पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला लावली आणि त्याच प्रकारे जे आमचं ऑफिशियल आहेत cybercrime.gov.in त्याही वेबसाईटला मी कंप्लेंट करायला लावली. आता 6-7 दिवस झाले. आता माझी आणि त्यांची भेट नाही आहे. पण ज्यावेळेस त्यांचा मला फोन येईल किंवा ते ज्यावेळेस मला भेटतील, त्यावेळेस त्यांना फीडबॅक कसा घ्यायचा किंवा तुमच्यासोबत काय झालंय, आता तुम्ही प्रिकॉशन्स काय घ्यायला पाहिजे, या गोष्टी मी सांगेन. म्हणजे असे जे 2 फ्रॉड मी सांगितले, की जे फार कमी बोटावर मोजल्या इतक्या लोकांना माहिती आहे. पण मग असं होऊ नये म्हणून मी हे मुद्दामून आपल्या मुलाखतमध्ये सांगतो, की असंही होतंय. हं. फोन कॉल, मेसेजेस किंवा मग पैसे गेलेले आहेत आणि स्टेनोग्राफी फ्रॉड. स्टेनोग्राफी म्हणजे काय? बघा सर, आता कोर्टामध्ये आपण ज्यावेळेस जातो, तर जज साहेबांच्या सोबत एक स्टेनोग्राफर असतो. जज साहेब जे आपण काही गोष्टी सांगतात, तर ते त्यांच्या एका वेगळ्या लिपीमध्ये लिहित असतात. जशी आपल्याकडे मराठीने मोडी लिपी होती, तशी त्यांची लिपी असते. तशी सायबर सिक्युरिटी फील्डमध्ये वेगवेगळ्या लिपी असतात, ज्याच्यामध्ये क्रिप्टोग्राफी, मॅन्युस्क्रिप्ट्स कोडिंग. तर ही स्टेनोग्राफी टेक्निक आहे, ही कोड्स असतात वेगवेगळे. हे फक्त त्याच व्यक्तीला समजतात, की ज्या व्यक्तीने लिहिलेले आहेत किंवा ज्या व्यक्तीने ते शिकलेले आहेत. म्हणजे एक तर ज्याला त्याचं नॉलेज आहे किंवा मग ज्याने ती तयार केलेली आहे. आता ही टेक्निक सर्वांना समजत नाही आणि बरेचसे जे मालवेअर्स किंवा जे व्हायरसेस किंवा पेलोड्स असतात, हे त्याच कोडमध्ये लिहिलेले असतात. म्हणून त्या कोड्सवरून त्याचं नाव स्टेनोग्राफी पडलेलं आहे. ज्या प्रकारे कोर्टामध्ये जज साहेबांचं काम जे बी महत्त्वाचं काम आहे ते स्टेनोग्राफर करतात. त्याच प्रकारे आता हॅकर्सच्या दुनियामध्ये हॅकिंगचे काम हे मलेशियस किंवा मालवेअर्स स्टेनोग्राफी या मेथडने करतात. तुषारजी, हे तुमचं जे नॉलेज आहे, जे ज्ञान आहे, हे आत्ता करियर करू इच्छिणाऱ्यांना जर घ्यायचं असेल, तर याच्यामध्ये करियर करता येऊ शकतं का? अर्थार्जन होऊ शकतं का? त्यांना नोकरी लागू शकते का? व्यवसाय करता येऊ शकतो का? काय करता येऊ शकतं? बघा सर, ज्या प्रकारे आपल्या देशातच नाही संपूर्ण जगामध्ये सायबर फ्रॉड्स वाढतायत आणि फक्त आणि फक्त सरकारीच नाही तर प्रत्येक गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट किंवा बँक सेक्टरला सुद्धा सायबर सिक्युरिटी इंजिनिअर्सची फार मोठ्या प्रमाणात त्यांना गरज लागते. 2030 पर्यंत जवळ-जवळ आपल्या देशामध्येच 10 करोडपेक्षा जास्त सायबर सिक्युरिटी इंजिनिअरची गरज आहे. आता हे करत असताना तुम्हाला करियर म्हटलं तर याच्यामध्ये फार ब्राईट करियर आहेत. जसं की तुम्ही एखाद्या कंपनीचे सायबर सिक्युरिटी काउन्सिलर, सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट, सायबर सिक्युरिटी इंजिनिअर, सायबर सिक्युरिटी ॲनालिस्ट किंवा मग तुम्ही आय-टी जे म्हणता आम्ही आय-टी डायरेक्टर्स वगैरे अशा वेगवेगळ्या पोस्ट असतात. आपल्या भारतामध्ये ज्या काही एम-एन-सी कंपनीज आहे सॉफ्टवेअर्समध्ये TCS, Infosys, Capgemini त्याच्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात हायरिंग होत असते. प्रॉब्लेम आहेत की आपल्या विद्यार्थ्यांना हेच समजत नाही की आपल्याला तिथपर्यंत जायचं कसं आहे? म्हणजे बऱ्याचशा गोष्टी त्यांना माहितीच नसतात. माहिती मिळेल तर जायचं कसं किंवा करायचं कसं हेच माहीत नसतं. आता बरेचसे आपल्याकडचे लोकं सांगताना वाईट वाटतं, की सरकारी नोकरीच्या मागे जातात. आता बघा सरकारी नोकरी करणे वाईट नाहीये. पण जसं की तुम्ही पाहत असाल, की 100, 200 किंवा 1000 जागा असतात आणि लाखो फॉर्म येतात. पण प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही वेगळे गुण असतात. प्रत्येक वेगवेगळी स्किल त्याच्याकडे असते. जर त्याने स्वतःवर थोडासा अभ्यास केला आणि ती स्किल जर त्याने ॲज अ प्रोफेशन म्हणून किंवा एक आवड म्हणून, हॉबी म्हणून जरी त्याने बाहेर काढली, की ज्याच्यामुळे लोकांचा फायदा होतोय किंवा लोकांचं काहीतरी तुम्ही लोकांचं चांगलं करतायत किंवा मग तुम्ही एक बिझनेस म्हणा किंवा असं काहीतरी सुरू करू शकतात. हं. तर सायबरमध्ये तर बऱ्याचशा स्किल्स किंवा बऱ्याचशा जॉब व्हॅकन्सी आहेत. फक्त आणि फक्त प्रॉपर माहिती पाहिजे. माहिती घेण्यासाठी शिक्षण कोणतं घेतलं पाहिजे? बघा सर, आतापर्यंत कसं होतं, की बरेचसे लोकं डिप्लोमा किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग वगैरे करायची. एआय आल्यामुळे आता एआय इंजिनिअरिंग वगैरे आहेत, डेटा सायन्स आहेत, त्याच्यानंतर क्रिप्टोग्राफी आहेत, फॉरेन्सिक्स आहेत. परंतु आता कंपनी काय करते, जसं Zoho नावाची कंपनी आपली भारतीय आहे. तर यांनी पहिली ही भारतीय कंपनी, की जिने कुठलीही प्रकारची डिग्री नाही पाहिली. ज्या प्रकारे आम्ही आमचा प्रोजेक्ट करत असताना आम्ही कोणाची डिग्री आणि वय नाही पाहिलं. फक्त आणि फक्त स्किल पाहिलं. तसंच Zohoने केलं, की तुमच्याकडे जर स्किल असलं, एक तर प्रोग्रामिंगमध्ये तुम्ही चांगले आहात किंवा मग तुम्ही नेटवर्क इंजिनिअरिंगमध्ये चांगले आहात किंवा तुम्ही सायबर सिक्युरिटीमध्ये चांगले आहात. ही कंपनी त्यांना हायरिंग करते. तर मी असं म्हणूच शकत नाही, की सर तुम्ही प्रोफेशनली आय-टी इंजिनिअरिंगच करा, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करा, इलेक्ट्रॉनिक्स पण करा. कारण की भारत सरकारच्या जितक्या पण ज्या व्हॅकन्सी निघतात ना, त्याच्यामध्ये बऱ्याचशा इंजिनिअरिंग असतात.
इलेक्ट्रॉनिक्स, ENTC, IT, कम्प्युटर्स, त्याच्यानंतर फॉरेन्सिक्स. तुम्ही याच्यातलं कुठलंही एक इंजिनिअरिंग म्हणा किंवा ग्रॅज्युएशन जरी केलं आणि त्या विषयामध्ये प्रॉपर आणि कंप्लीट नॉलेज विथ प्रॅक्टिकल्स घेतलं, मला नाही वाटत की तुम्हाला कोणी जॉब देणार नाही. तुषारजी, आमच्या दर्शकांना तुम्ही जाता काय संदेश देणार सायबर सिक्युरिटी म्हणून? बघा, सर्वप्रथम मी एकच सांगू शकतो, की जे बी तुम्ही मोबाईल्स फोन वापरतात, मी मोबाईलच सांगेल कारण की प्रत्येकाकडे मोबाईल कॉमनली असतो. तर मोबाईलमध्ये ज्या काही ॲप्लिकेशन्स आहेत, सॉफ्टवेअर्स आहेत, वापरण्याच्या पहिले तुम्ही त्याची माहिती घ्या. दुसरी गोष्ट, आता तुम्ही जर इन्स्टॉल केलेलेच असतील, जर ते तुमचा डेटा वगैरे थेफ्ट करतायत, म्हणजे डेटा किंवा तुमचा ॲक्सेस घेताय, तर त्याला तुम्ही सेटिंग्स वगैरेमध्ये जाऊन त्याला तुम्ही बंद किंवा अनइन्स्टॉल करू शकता. आता बरेचसे लोकं काय करतात, फॉर एक्झाम्पल मी सांगितलं, की तुम्ही ॲप्लिकेशन यूज करू नका, तर ते डिलीट करतात. तर डिलीट न करता त्याला प्रॉपर अनइन्स्टॉल करून सेटिंगमध्ये जाऊन ॲप्लिकेशन मॅनेजमेंटमध्ये जाऊन तिथून तुम्हाला ते काढावं लागेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, की सर्वात जास्त जो प्रॉब्लेम होतो Gmailवरून होतोय सर. आपले Gmail आयडी कुठे-कुठे, कुठल्या-कुठल्या ॲप्लिकेशनला लॉग इन आहे, हे सुद्धा तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन पाहून, जर ती वेबसाईट तुमची कामाची असेल, जेन्युइन असेल, ट्रस्टेबल असेल तरच, अदरवाईज नाही. आणि सर्वात महत्त्वाचं पासवर्ड्स. मी तर म्हणतो ज्याचा पासवर्ड सर्वात स्ट्राँग, त्याचं कुठलंच अकाउंट कोणीच हॅक करू शकत नाही. आतापर्यंत जे काही पासवर्ड्स ठेवतात आपले भारतीय लोकं, फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीचं श्याम आहे. त्याचा पासवर्ड असतो श्याम@123 किंवा मग श्याम123 किंवा मग श्याम467 असं एक जनरल असतं. परंतु जर तुम्ही अल्फाबेट, न्यूमेरिकल्स, नंबर, सिम्बॉल फॉर एक्झाम्पल मिनिमम कॅरेक्टर जर म्हटलं मी, तर 16 ते 22 कॅरेक्टरचा पासवर्ड आज बऱ्याचपैकी स्ट्राँग आहे. आता बऱ्याचशा लोकांना असाही प्रॉब्लेम पडतो, "सर इतका मोठा पासवर्ड, तो लक्षात राहील की नाही राहील?" तर याला काही टेक्निक्स आहेत, की तुम्ही ते लक्षात ठेवूही शकतात. पासवर्ड सिक्युरिटी किंवा पासवर्डच आहे, ज्याचा पासवर्ड स्ट्राँग, त्याचं डिव्हाइस सिक्युअर. धन्यवाद तुषारजी. तुमचं जर ज्ञान असेल तर तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा करिअर करता येईल. सायबर सिक्युरिटी एक पुढच्या काळाची गरज आहे आणि या सिक्युरिटीमध्ये सुद्धा आपल्याला करिअर करण्यासारखी संधी खूप मोठ्या उपलब्ध आहेत आणि आपण देखील सुरक्षित राहण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे, ही सगळी माहिती तुषारजींनी आपल्याला दिली. मी आपल्या सर्व दर्शकांच्या वतीने तुषार परदेशी यांच्या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. मात्र आपण पाहत आहात लोकशाही निर्मित लोकलय तुमच्या मनातलं. नमस्कार.